कशी झालेली आहे। आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की संध्या सोनावणे जी राष्ट्रवादी काँग्रेसची युवती प्रदेशाध्यक्ष आहे तिची सुद्धा रविवारी चौकशी झाली। रविवारी 7 ते 8 चौकशी झाल्याची माहिती आहे। पण प्रत्यक्ष संध्या न जेव्हा माध्यमांशी बातचीत केली त्यावेळेस तिनं 7 ते 8 तास चौकशी झाली नाही अशी माहिती दिलेली आहे। त्या इतरही काही जणांची चौकशी त्या कालावधीमध्ये झाल्याचं तिचं म्हणणं आहे। पण पुन्हा एकदा काल संध्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। नेमकं का संध्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, काल कोणी चौकशी केलेली आहे, काय माहिती घेण्याचा प्रयत्न हा सीआयडी कडनं झालाय, पोलिसांकडनं झालेला आहे आणि संध्याची दोनदा चौकशी का झालेली आहे हे सगळे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत। त्यामुळे दोनदा चौकशी झाली। संध्या सोनावणे ही मुंबई तकशी जोडली गेलेली आहे। आपण तिच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं काय चौकशी झालेली आहे, का तिला बोलावण्यात आलं होतं। ती तर एक राष्ट्रवादी काँग्रेसची युवती प्रदेशाध्यक्ष आहे, तरी सुद्धा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे, त्यात तिला का बोलावण्यात आलं होतं। संध्या आपल्याशी जोडली गेलेली आहे। संध्या, नमस्कार। नमस्कार। संध्या, तुमची दोनदा चौकशी झालेली आहे, एकदा रविवारी आणि एकदा काल। काल किती वेळ चौकशी झाली आणि रविवारी एक्झॅक्ट किती वेळ चौकशी झाली? नाही, काल चौकशीचं असं काही नव्हतं। काल एक फॉर्मॅलिटी राहिली होती, त्यानिमित्त मला बोलवलं होतं आणि मी लगेचच कुठली फॉर्मॅलिटी राहिली होती, म्हणजे चौकशी नंतरची कुठली फॉर्मॅलिटी राहिली होती? आता हे पहा, ती सीआयडीची यंत्रणा आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्मॅलिटी काय सही राहिला असेल, पेपर द्यायचा राहिला असेल, काही फोन सह्या राहिल्या होत्या आणि काही त्यांना गोष्टी पाहिजे होत्या त्या सांगायच्या होत्या। अच्छा, म्हणजे माहिती पण दिलेली आहे। हो। अच्छा, काल किती वेळ चौकशी झाली? काल चौकशी नाही, मी सांगितलं ना, तुम्ही म्हटलं की माहिती दिली ना, म्हणून मी म्हटलं की मी परत आलेली आहे। हा, आणि रविवारी 7 तास तुमची चौकशी झाली असं म्हटलं जात आहे। किती तास चौकशी झाली? नाही, रविवारी 7 तास चौकशी झालेली नाहीये। प्रत्यक्ष पाहता 2-2.5 तासातच माझी चौकशी झालेली होती। परंतु एवढी प्रसार माध्यम बाहेर होती, त्या मीडिया समोर यायचं नव्हतं म्हणून मी उशीर केला। परंतु शेवटी 8:30 वाजता मी सगळ्या मीडियाशी बातचीत केलेली आहे। 2-2.5 तास चौकशीसाठी रविवारी बोलावलं गेलं। कोणत्या प्रकरणामध्ये ही चौकशी झाली किंवा माहिती घेण्यासाठी बोलावण्यात आलं होतं? हे पहा, जेवढेही पदाधिकारी पक्षाचे म्हणून संबंधित व्यक्तींशी जुळलेले आहेत, संपर्कात होते यापूर्वी कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्त, या सगळ्यांना चौकशीला बोलवलेलं होतं। जसं की तुम्हाला माहिती आहे, आधी बीडचे जिल्हाध्यक्ष यांनाही बोलवलेलं होतं आणि मला देखील बोलवलेलं होतं। माझ्या सोबत अनेक तालुक्यातले असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे पदाधिकारी सुद्धा तिथे चौकशीसाठी उपस्थित होते। म्हणजे काय माहितीच्या संदर्भामध्ये बोलावलं होतं? म्हणजे कारण प्रदेश ह्या सगळ्यामध्ये जे 4 जण अटकेत आहेत ते आरोपी आहेत, 3 जणांवर गुन्हा दाखल आहे, वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे तो खंडणीचा। पण मग प्रदेशाध्यक्ष किंवा मग युवती प्रदेशाध्यक्ष किंवा मग जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची चौकशी का होते आहे संध्या या सगळ्या प्रकरणामध्ये? हे पहा, बीड जिल्हा हा जामखेडला लगतच आहे। अनेक वेळा जामखेडच्या प्रत्येक नागरिकाचा असेल किंवा पदाधिकाऱ्याचा असेल, बीड जिल्ह्याशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने संपर्क येत असतो आणि मी अगदीच आमचं जामखेड हे जवळ असल्या कारणाने मला देखील या सगळ्या प्रक्रियेत बोलवलेलं होतं। हा, बरोबर, कारण तुम्ही जामखेडवरनं बीडला गेला होतात म्हणून सुद्धा सवाल उपस्थित झाला होता। पण या 2-2.5 तास चौकशीमध्ये साधारण कोणत्या अनुषंगानं चौकशी करण्यात आली होती? पक्षाच्या अनुषंगानं, कारवाईच्या अनुषंगानं, माहितीच्या अनुषंगानं, माणसांच्या अनुषंगानं? संध्या, ही फक्त आणि फक्त पक्षाच्या संबंधात असलेले संपर्क आणि जी काही बातचीत याच्या आधी झालेली आहे एवढंच बोलणं झालेलं आहे चौकशीत। याआधी बातचीत म्हणजे घटनेच्या आधी, घटनेच्या दरम्यान कधीची बातचीत? नाही, घटनेच्या आधी अजिबात नाही। निवडणुकींच्या काळात बराच वेळा आमचा संपर्क झाला असल्या कारणाने त्या संदर्भात चर्चा झालेली आहे। या मागच्या 2-2.5 महिन्यात कुठलाही संपर्क नाही, त्याच्यामुळे वैयक्तिक कुठल्याही गोष्टीशी माझा संबंध नाहीये। ते संपर्क म्हणजे नेमका कोणाशी? पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या आपापसात झालेल्या चर्चेच्या संदर्भात की वाल्मिक कराड की धनंजय मुंडे? नेमकं कोणाशी संपर्क झाल्यामुळे म्हणजे माहिती विचारण्यात आली होती? हे पहा, सगळ्यांचाच संपर्क हा राजकीय प्रक्रियेत होत असतो एकमेकांशी, त्याच्यामुळे माझा कराडांशी जो संपर्क झालेला आहे या संदर्भात विचारण्यात आलेलं होतं।
धनंजय मुंडे साहेब यांच्याशी अनेक वेळा माझा संपर्क होत असतो, कारण ते कुठेतरी आमच्या शेजारच्या जिल्ह्यात आहेत. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. म्हणजे दोन नेत्यांशी संपर्क असल्यामुळे विचारणा करण्यात आली होती. हो. पण निवडणुकीच्या काळाचा काय संबंध या सगळ्याच्या अनुषंगानं? म्हणजे असा प्रश्न विचारला नाही का, प्रतिप्रश्न वगैरे केला नाही का पोलिसांना? नाही नाही, हे बघा, त्यांनी जे विचारलेले प्रश्न होते त्या प्रश्नांना मी समाधानकारक उत्तर दिलं, म्हणूनच मला कुठंतरी वाटतं की हा विषय इथेच थांबलेला आहे. मी जसं सांगितलं की जामखेड लगतच असल्या कारणाने अनेकांचा संपर्क त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळे मी एकटीच जामखेडमधून तिथे गेली असेल असं मला वाटत नाही. अनेक लोक होते. मी ज्या दिवशी रविवारी गेले होते त्या दिवशी ही 40 पेक्षा जास्त लोकांची चौकशी केलेली होती. काल देखील जवळजवळ 30-35 लोकांची चौकशी केली होती आणि एकूण आकडा 200 पेक्षा जास्त आहे चौकशांचा. त्याच्यामुळे मी एकटीच या सगळ्या प्रक्रियेत चौकशीला सामोरे जाते असं काही नाहीये. आणि हा पक्षाचा भाग आहे, राजकीय सगळ्या संपर्कांचा भाग आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा चौकशीला बोलवलं जातं तेव्हा एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून मला जाणं कर्तव्याचं वाटतं. याच्या पलीकडे काय नाही. ते रविवारी जेव्हा चौकशीसाठी बोलावलं होतं तेव्हा आधी सांगितलं होतं की फोन करून बोलावलं होतं? आणि फोन कोणी केला होता? बीड पोलिसांनी केला होता, सीआयडीने केला होता, की एका कुठल्या मोठ्या महत्वाच्या पदाधिकारी कार्यकर्त्याकडे मेसेज देऊन तुम्हाला चौकशीसाठी बोलावलं होतं? नाही नाही, ही यंत्रणा ही डायरेक्ट संपर्क साधते. त्यांनी सांगितलं की तुम्हाला यावं लागेल या सगळ्या चौकशींसाठी आणि मी दुसऱ्या दिवशी हजर झाले. 40-45 जण जे रविवारी चौकशीसाठी आले होते त्यात तुम्ही एक होता. तुमच्या बरोबर आणखीन कोण कोण होतं? नाही, बाकीच्यांची नावं हे पहा. नाही, नावं नका, पण ते कर्जत जामखेडचे कार्यकर्ते पदाधिकारी होते, बीडचे होते, परळीचे होते, जामखेड तालुक्यातील होते, काही बीड तालुक्यातील, बीड जिल्ह्यात, बीड तालुक्यातील होते, शहरातील काही, परळीतील होते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी बोलवलेलं होतं. अच्छा. आणि म्हणजे कर्जत जामखेड मधल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना म्हणजे कशा संदर्भामध्ये बोलावलं होतं? पश्चिम महाराष्ट्रातल्या तर कोणाला बोलावल्याचं आता तरी समोर आलेलं नाहीये, त्यामुळे हा प्रश्न. हे पहा, एक तर शेजारचा जिल्हा आहे, त्याचबरोबर ती आमच्याकडे यांना मानणारा प्रचंड मोठा गट आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा कधी कधी संपर्क केला जातो आमच्या इथल्या कार्यकर्त्यांकडून. त्यामुळे ह्या संपर्कामुळे कदाचित त्यांनी आमच्या सगळ्याच इथल्या लोकांना बोलवलेलं असावं. आणि जे रविवारी बोलावण्यात आलं होतं, तुमचं असं म्हणणं आहे की फार काही विचारणा माहिती द्यावी लागली नाही, तर ते 30-35 जणांना बोलावलं होतं, तर त्यांना का बोलावण्यात आलं होतं? म्हणजे तुमचं तुम्ही म्हणताय की जी चौकशी झाली होती आणि काही फॉर्मॅलिटी राहिल्या होत्या म्हणून बोलावलं होतं, पण इतर ते जे 30-35 जण आहेत त्यांच्यापैकी कुठल्या लोकांना आणि का बोलावण्यात आलं होतं? कदाचित या सगळ्या गोष्टींमुळे की त्यांचा कधीतरी संपर्क झाला असावं, किंवा या यंत्रणेला वाटलं असेल की यांना बोलवल्याने आणखी काही माहिती मिळू शकते का. संध्या, खरं तर हा महत्वाचा प्रश्न अशासाठी आहे ते म्हणजे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जी माहिती समोर येते, चौकशी ज्यांची झाली त्याच्यात 4 महिलांची चौकशी झाल्याचं म्हटलं जात आहे. एक मंजली कराड आहे, ज्या वाल्मिक कराडांच्या पत्नी, एक तुम्ही स्वतः आहात, ज्योती जाधवचं नाव समोर आलेलं आहे. 4च महिलांचा चौकशी झालेली आहे की इतरही काही महिलांची आतापर्यंत चौकशी झालेली आहे? आणि या पदाधिकारी कार्यकर्त्या आहेत की बीड मधले राहणारे रहिवासी आणि इतर काही लोक सुद्धा आहेत? नाही, 4 महिला नाहीत, फक्त अनेक महिला आहेत. मी प्रत्यक्ष अनेक महिलांना तिथे चौकशीला पाहिलेलं आहे. परंतु मी महत्वाचे पदाधिकारी असल्या कारणाने मीडियामध्ये माझं नाव जरा जास्त पद्धतीने दाखवलं आणि बाकीचे काही जे कौटुंबिक लोक आहेत त्यांचं देखील दाखवलं गेलेलं आहे. परंतु या पलीकडे अनेक महिलांची देखील इथे चौकशी झालेली आहे. हे सगळेजण कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ज्यांची चौकशी झाली? ते बऱ्यापैकी आहेत, बाकी काही मला माहित नाहीयेत. आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे की तुम्ही असं म्हटलात की छोट्या मोठ्या कामांसाठी संपर्क करावा लागतो नेत्यांना, म्हणून बीडमध्ये तुम्ही नेत्यांच्या संपर्कात असतात. या चौकशीनंतर नेत्यांशी संपर्क झालेला आहे का? नाही, कुठल्याच नेत्यांशी संपर्क झालेला नाहीये. आता म्हणजे धनंजय मुंडे खरं तर तिथं बीडमधले एक महत्वाचे नेते मानले जातात. जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळं प्रमुख जे काम आहे ते बीडमध्ये धनंजय मुंडे पाहतात. अशाही परिस्थितीमध्ये चौकशी झालेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची धनंजय मुंडेंनी विचारपूस केली नाही, काही संपर्क केला नाही? का चौकशी होते आहे, काय चाललेलं आहे, का बोलावण्यात आलेलं आहे, याच्याबद्दलची विचारणा नाही झाली? बरोबर आहे तुमचं, परंतु ते मंत्री महोदय आहेत आणि त्यांना देखील ही गोष्ट माहिती आहे
की पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जेव्हा एखाद्या शासकीय प्रक्रियेसाठी बोलवलं जातं तेव्हा नक्कीच ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्या चौकशींना सामोरे जातील आणि आमच्या पक्षाचं म्हणून देखील हेच ध्येय धोरण असेल की कुठल्याही या यंत्रणेला सपोर्ट केला पाहिजे म्हणून कदाचित त्यांनी मला फोन केला नसावा. पण असं नाही का वाटत की इतक्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चौकशी होते आहे तिथं धनंजय मुंडे ज्यांच्या निकटवर्तीय मानले जातात हे कार्यकर्ते पदाधिकारी, कारण ते सगळ्यांना वैयक्तिक पद्धतीने ओळखतात असा अनेकदा त्यांच्याकडनं दावा होतो, अनेक जणांना ओळखतात जे महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही संपर्कात सुद्धा असतात, तर असं वाटत नाही का की पक्षाकडनं आपल्याला जवळजवळ एकटं सोडलेलं आहे? तिथं अजितदादा सुद्धा काहीच म्हणत नाहीयेत या प्रकरणावर. नाही, पक्ष अजिबात एकटं सोडत नाही, परंतु मी ज्या प्रमाणे तुम्हाला सांगितलं की या सगळ्या यंत्रणेला सपोर्ट करणं हीच आमची भूमिका आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे धनंजय मुंडे साहेबांचा प्रत्येक एका छोट्या छोट्या कार्यकर्त्यांशी देखील ओळख आहे, संपर्क असतो, पण त्यांचीही या सगळ्या प्रक्रियेला सपोर्ट करण्याची भूमिका आहे. त्यामुळे कदाचित त्यांचं फोन न करण्याचं कारणच हे आहे की एकंदरीतच जेवढ्यांना फोन येईल, जेवढ्यांना चौकशीला बोलवलं जाईल त्या सगळ्यांनी चौकशीला जाणं गरजेचं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेला सपोर्ट करणं गरजेचं आहे. म्हणून कुठेही आम्हाला एकटं पाडलं जात नाही, उलट आम्हाला या यंत्रणेने जेव्हा जेव्हा बोलवलंय आम्ही तिथे हजर राहतोय, याचा अर्थ आमच्या पाठीशी पक्ष आहे. तशा पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत का पक्षाच्या प्रमुखांकडनं की जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल तेव्हा तुम्ही हजर राहायला हवं वगैरे? सूचना वगैरे काही दिलेल्या नाहीयेत, परंतु ज्याप्रमाणे माननीय अजितदादा पवार असतील किंवा आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील यांची कायम हीच भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या प्रक्रियेला सामोरे जाणं, मला या चौकशीला बोलवलं याचा अर्थ मी काय आरोपी नाहीये. अनेक लोकांना वेगवेगळ्या घटनेमध्ये चौकशीला बोलवलं जात असतं, उलट आम्हाला जेव्हा चौकशीला बोलवता आणि आम्ही जेव्हा त्यासमोर जातो तेव्हा आम्ही या प्रक्रियेला कॉपरेट करत असतो. म्हणून इथे कुठेही पक्षश्रेष्ठींनी आम्हाला एकटं पाडलंय अशातला भाग नाहीये, हा प्रक्रियेचा भाग आहे. जसं धनंजय मुंडे जसं बद्दल विचारलं तसंच सुनील तटकरेंबद्दल सुद्धा विचारते. प्रदेशाध्यक्ष आहेत ते पक्षाचे, तर त्यांच्याकडनं काही बातचीत झालेली आहे दरम्यानच्या काळामध्ये? काय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची विचारपूस झालेली आहे? कारण एवढ्या मोठ्या संख्येनं जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 200 पेक्षा अधिक साधारण जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची चौकशी झालेली आहे, तर मग या सगळ्या प्रकरणामध्ये प्रदेशाध्यक्षांकडनं काही विचारपूस, बोलणं, काही माहिती किंवा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का? नक्कीच माझं बोलणं झालेलं आहे आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी हे सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. पण हे साधारण केव्हा बोलणं झालं होतं? रविवारी चौकशीला जाण्याच्या आधी, नंतर किंवा आता दरम्यानच्या काळामध्ये? नाही, नंतर मी कळवलेलं आहे की कळवलं होतं की मी अशा अशा चौकशीला मला बोलवलेलं आहे आणि मी इथे आलेली आहे, तर त्यांनी मला कळवलं की ठीक आहे, या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना कॉपरेट करा. संध्या, खरं तर आता हा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की वाल्मिक कराड यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं का? कधी म्हणताय तुम्ही? कधी म्हणजे घटनेच्या आधी, काही दिवस आधी, काही महिने आधी? हे पहा, मला असं वाटतं की ह्या पूर्ण सर्कलमध्ये असं कुणी आढळणार नाही की ज्यांचं यांच्याशी बोलणं झालेलं नसेल. कुठल्या ना कुठल्या निमित्त सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे, मी पहिल्याच ह्याचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं बोलणं, सगळ्यांचा संपर्क एकमेकांशी आहे. शेवटचा फोन वाल्मिक कराडशी कधी झाला होता किंवा केव्हा बोलणं झालं होतं? निवडणुकांदरम्यानच झालं होतं. अच्छा, या डिसेंबर महिन्यात नाही? कारण निवडणुकांचा निकाल लागला, त्याच्यानंतर पद वाटप, मंत्रीपदांचं वाटप, शपथविधी या दरम्यानच्या काळामध्ये नंतर बोलणंच झालेलं नाहीये? नाही, या सगळ्या प्रक्रिया ह्या ज्येष्ठ नेत्यांनी ठरवण्याच्या आहेत, त्याच्यामुळे मला फोन करण्याचा काहीच संबंध नाहीये इथे. आणि धनंजय मुंडेंशी केव्हा बोलणं झालं होतं? या म्हणजे घटनेनंतर झालं होतं की नाही? नाही, साहेबांशी काही काम असेल तर कामानिमित्त बोलणं होतं, अदरवाईज ह्या निमित्त तर नाहीच बोलणं झालेलं. एक प्रश्न असा आहे तो म्हणजे की संध्या, सगळ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे, पण सातत्यानं असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की फोन कॉल झाल्यामुळे बोलावण्यात येत आहे, तर वाल्मिक कराड आणि तुमचं असं बोलणं शेवटचं केव्हा झालं होतं? मी सांगितलं ना, निवडणुकांदरम्यान. आणि असं जर फोन कॉल्सच बोलायचं झालं तर मला वाटतं की 50% लोक यांना तिथे बोलवलं जातील. याचा आणि याचा काही संबंध नाहीये. मी तुम्हाला सांगते की मला बोलवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे राजकीय प्रक्रियेतून असलेला संपर्क.
राजकीय प्रक्रियेतनं असलेला संपर्क पण म्हणजे वाल्मिक कराड यांचं पक्षातलं तसं स्थान काय की युवती प्रदेशाध्यक्षांशी ते संपर्क करतात किंवा इतर जे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संपर्क करतात, कारण तिथं प्रदेशाध्यक्ष आहेत, स्वतः नेते आहेत, तुमचे मंत्री आहेत धनंजय मुंडे, इतरही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत जसं की राजेश्वर चव्हाण जे आहेत जिल्हाध्यक्ष आहेत बीडचे, हे सुद्धा आहेत. पण मग वाल्मिक कराड यांच्याशी पक्षाचा साठीचे संपर्क किंवा कसे कॉन्व्हर्सेशन असतात, कसा संवाद असतो? नाही, संपर्क सगळ्यांशीच येतो. मी ते सांगतेय ना की जिल्हाध्यक्षांनाही बोलवलेलं होतं. माझा आणि जिल्हाध्यक्षांचाही बराच वेळा संपर्क होत असतो. त्याच्यामुळे हे इंटरकनेक्ट आहे, एकमेकांशी संपर्क झालाय, ह्या प्रक्रियेच्या सगळ्या भाग आहे. त्याच्यामुळे हे बोलवलं मला काय फार विशेष वाटत नाहीये. बोलवलं, त्यांना जे वाटलं त्यांनी ते विचारलं आणि मला असं वाटतं की मी ह्या सगळ्या गोष्टींचं समाधान त्यांना दिलेलं आहे. रविवारी बोलावलं, त्याच्यानंतर काल पुन्हा बोलावलं. तुम्ही म्हणताय फॉर्मॅलिटी होती म्हणून, पण रविवारच्या अशा किती जणांना फॉर्मॅलिटीसाठी सोमवारी रिपीट करण्यात आलं होतं किंवा रिपीट बोलावण्यात आलं होतं? नाही, आता ते मला माहित नाहीये. ती यादी ते काय डिस्क्लोज करत नाहीत की कोणाकोणाला बोलवलेलं आहे. तिथे जे लोक आपल्याला दिसतात त्याच्यावरून आपण समजून घेतो की ह्या लोकांना बोलवलेलं आहे आपल्याप्रमाणेच. परंतु काल कोणाला बोलवलं हे मला काही माहित नव्हतं. ज्यांच्या कुणाच्या फॉर्मॅलिटी राहिल्या असतील त्यांना सगळ्यांना बोलवलं असेल. आता आणखीन काही फॉर्मॅलिटी राहिलेल्या आहेत का? आणखीन पुन्हा एकदा काही बोलावण्यात आलेल्या? काहीच नाही, काहीच नाही. काल फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्याचं सांगितलं का? हो. किती लोकांकडनं ही चौकशी सुरू होती, म्हणजे जी काही चौकशी झालेली आहे ती सीआयडी कडनं होती, बीड पोलिसांकडनं होती, आणि साधारण किती लोक अशा पद्धतीने चौकशी विचारत होती? या चौकशीमध्ये काय माहिती विचारली जात होती? म्हणजे फोन कॉल्स बद्दल विचारलं जात होतं, कोणाशी संपर्क आहे असं विचारलं जात होतं, कुठे राहता असं विचारलं जात होतं, नेमकं काय विचारलं जात होतं? हे बघा, ही सीआयडीची तपास यंत्रणा आहे. सगळ्यांना माहितीये की याचा सगळा तपास ही सीआयडी करत आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे पथक आहे, साहजिक मी महिला आहे तर लेडीज तिथे असणारच आहे, आणि एक त्यांचा अधिकारी असतो जो हे सगळे प्रश्न विचारतो. याच्या पलीकडे कुठे राहता, तर मला वाटतं की आता मी महाराष्ट्राची पदाधिकारी असल्या कारणाने अनेकांना माहिती आहे की माझा पत्ता जामखेड असल्या कारणाने याच्या पलीकडे काहीच नाहीये. ऑलरेडी त्यांनाही माहिती असतं. जेव्हा ते आपल्याला या सगळ्या ठिकाणी बोलवतात तेव्हा त्यांनाही माहिती असतं. म्हणजे रविवारी जी 2-2.5 तास चौकशी झाली त्याच्यामध्ये हेच पत्ता, कुठे राहतं, फोन कॉल काय, आणि असंच विचारण्यात आलं होतं? हो. अच्छा संध्या, मग पुन्हा एकदा तुम्हाला चौकशीसाठी बोलावणार, यावं लागेल असं काही सांगितलेलं आहे का? अजून तरी काही सांगितलेलं नाहीये. परंतु मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की 2 दिवसात या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या कारणाने मला वाटत नाही की मला आता पुन्हा बोलवलेलं जाईल. कारण ते आणखी कुठल्या लोकांना बोलवतील, त्याच्यामुळे माझं काही ते संबंध तसा राहत नाहीये पुन्हा बोलवण्याचा. धन्यवाद संध्या तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर या होत्या संध्या सोनावणे. संध्या यांच्याशी आपण बोलत असताना त्यांनी माहिती दिली की का आणि त्यांना कशा पद्धतीनं बोलावण्यात आलं होतं. रविवारी त्यांचं असं म्हणणं आहे की 2-2.5 तासात चौकशी झाली होती, आणि निवडणुकांच्या काळामध्ये वाल्मिक कराड आणि चौकशी झाली होती ती म्हणजे वाल्मिक कराड आणि कशा पद्धतीनं वाल्मिक कराड आणि जे नेते आहेत म्हणजे धनंजय मुंडे आहेत त्यांच्याशी निवडणुकाच्या काळातच चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं. त्यानंतर काही झालेलं नाहीये असं संध्या यांचं म्हणणं आहे. त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की सुनील तटकरे यांच्याशी बोलणं झालं होतं, त्यांनी सूचना सुद्धा दिल्या होत्या असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर दरम्यान या सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट्स कशा पद्धतीने येतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. पण